नमस्कार मंडळी, आज आपण चीनी भाषेत आपले मत आणि आवडीनिवडी कशा व्यक्त करायच्या हे शिकूया। जणू काही आपण एका नवीन संस्कृतीत प्रवेश करत आहोत। चीनी भाषेत आम्हाला वाटते असे म्हणण्यासाठी वू जियाओ दे हा शब्दप्रयोग वापरला जातो। उदाहरणार्थ मला वाटते की हा चित्रपट खूप मनोरंजक आहे। हे चीनी भाषेत वू जियाओ देझे गे डिएनिंग हेन युईशी असे म्हणता येईल। तुमची आवड व्यक्त करण्यासाठी वो दे शुहो या शब्दांचा उपयोग होतो। जसे की माझी आवडती रंग निळा आहे, हे चीनीमध्ये वो दे शुहो सेशील लानसे असे सांगता येते। दोन गोष्टींची तुलना करताना किंवा एकाला दुसऱ्यापेक्षा चांगले ठरवताना बी रू की ताह्याओ हा वाक्यांश उपयुक्त ठरतो। आपण असे म्हणू शकतो, या चहापेक्षा कॉफी चांगली आहे। हे चीनी भाषेत जे गे चाबी रू की ताह्याओ काफी असे व्यक्त करता येईल। एखादी गोष्ट खूप आवडते हे दर्शवण्यासाठी वू फईचांग शिह्वान हा शब्दप्रयोग अत्यंत प्रभावी आहे। समजा मला खरंच नवीन पुस्तके वाचायला आवडतात, हे चीनी भाषेत वू फईचांग शिवान डूशू असे होईल। तर मगाचपासून तुमच्या चीनी मित्रमंडळींशी बोलताना तुमच्या आवडीनिवडी आणि मते सहजपणे व्यक्त करा।